हे बघा वॉटर क्रॉसिंग. लद्दाखला जायच्या पहिले इथेच एकदा प्रॅक्टिस. गुड मॉर्निंग गाईज. आता घरापासून व्लॉग चालू न करण्यामागचं कारण एक असं की तुम्ही बघू शकता पाऊस. आत्तापर्यंत एवढा जास्त पाऊस होता की मी कॅमेरा बाहेरसुद्धा काढला नव्हता. आता जस्ट थोडा पाऊस कमी झाला आहे, थोडा अजून पण आहे, पण आता म्हटलं की करूया चालू. आता जसं जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे म्हणजे आपला कास पठारचा प्लॅन होता की सकाळी सकाळी कास पठारला पोचायचं, पण पावसामुळे आता कास पठारचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही महाबळेश्वरला जाणार आहे. महाबळेश्वरमध्ये स्टे करणार आहे, दुपारून वातावरण बघणार आहे. जर का क्लिअर झालं, पाऊस नसला तर कास पठारला जाणार आहे, नाही तर मग महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहे. आणि मग उद्या बघेल की उद्या जर का वातावरण क्लिअर झालं तर उद्या जाईल कास पठारला. खूपच जास्त पाऊस आहे, पूर्ण भिजलेलो आहे. म्हणजे 2 लेयर घातलेले आहेत रेनकोटच्या, तरी पण भिजलो आहे, एवढा पाऊस आहे. आणि कॅमेरा मग त्याच्यामुळंच आतमध्ये ठेवून दिला होता, पण आता थोडा कमी झाला तर काढला आहे बाहेर. आता परत माहीत नाही की कधी आतमध्ये ठेवायला लागेल. इथून आता महाबळेश्वर राहिलेलं आहे 75 किलोमीटर, जे की आशा आहे 2 तासात आम्ही पूर्ण करू. पण पावसामुळे एवढं स्लो चाललो आहे ना, खूप जास्त. बाय द वे आमच्याकडे आता सध्या आम्ही 4 लोक आहे, एक स्कूटी आणि एक माझी MT-15, अशा 2 गाड्यांवरती चाललो आहे आम्ही. मागच्या व्लॉगमध्ये मी विचारलं होतं की मराठीमध्ये करू की हिंदीमध्ये, तर जास्त लोकांचा रिस्पॉन्स होता की मराठीमध्ये. पण आता हे एक आहे की मराठीमध्ये ठीक आहे, सपोर्ट भेटतो आहे मराठीमध्ये, पण मग हिंदीवाले जे आहेत त्यांना कळत नाही आहे. म्हणजे माझे बरेच मित्र आहेत हिंदी ज्यांना मराठी येत नाही, फक्त हिंदीच येते, तर अशांना मग कळत नाही. त्यासाठी मी असं ठरवलं आहे की कधी कधी मी म्हणजे थोडी मिक्स करेल हिंदी आणि मराठी, तर आपली नॉर्मल जसं आहे तसंच. त्यामध्ये थोडं कधी कधी मी हिंदी मिक्स करेन, म्हणजे जेणेकरून त्यांनाही थोडंफार कळेल की कशाबद्दल बोलतो आहे किंवा काय. आता आवाजाचं माहीत नाही पावसामुळे काही हे झालं आहे का म्हणून. पावसामुळे कसं येतो आहे काय माहिती. मला वाटतं आता जर पाऊस कमी झाला तर बरं वाटेल जरा मला, कारण सकाळी आम्ही निघलो आहे घरून जवळजवळ 4:30ला. 4:30 ते आता वाजलेत 8:30, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही एवढं स्लो आलो आहे, कारण हे असं जे आहे ना, हे असं पाणी साचलेलं आहे रस्त्यांनी, मग त्याच्यामधून एकदम हळू घ्यायला लागते गाडी. आणि कारवाले आणि ट्रकवाले एवढं पाणी उडवत आहेत अंगावरती, सगळं भरवून टाकलं त्यांनी. आता आम्ही नाश्ता केला आहे, जोगेश्वरी मिसळवरती मिसळ खाल्ली आहे. म्हणजे आता आणि गाडीची टाकी पण फुल आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. आता डायरेक्ट नॉनस्टॉप महाबळेश्वर, किंवा मला जर का थांबायची गरज पडली तर बघू, किंवा
पाऊस एकदम जास्तच वाढला काही असलं तर बघू. आता ते काही आत्ताच सांगता येणार नाही, पण तसं ठरवलं आहे की नॉनस्टॉपच जायचं आहे आता महाबळेश्वर. 75 किलोमीटर. पूर्ण धुकं आहे यार तुझं. मला वाटतं आता जो घाट लागणार आहे त्या घाटामध्ये पूर्ण धुकंच असणार आहे. पावसामध्ये गाडी चालवायला मजा येते, पण सगळं वॉटरप्रूफ असलं पाहिजे. आता जसं की माझ्या शूजचं पूर्ण पाणी पाणी झालं आहे शूजमध्ये माझ्या. आणि मी 2 लेअर घातलेले आहेत एकावर एक, तरी पण थोडंसं आतून जॅकेट, माझं जे रायडिंग जॅकेट आहे ते ओलं झालंच थोडं. जास्त नाही, पण थोडं झालंच ओलं. आता आमचा प्लॅन असा आहे की आता आम्ही पहिले म्हणजे कास पठार कॅन्सल केलं का, कारण आता एवढं पावसामध्ये जाऊन तिथे काय करणार, काहीच नसणार आहे, व्ह्यू बघण्यासारखा नसणार आहे, आणि फिरू पण नाही शकणार तिथे पावसामध्ये. तर त्याच्यामुळे आता असं ठरवलं आहे की महाबळेश्वर जायचं, आणि महाबळेश्वर नंतर म्हणजे तिथे रूम करणार आम्ही महाबळेश्वरला. म्हणजे मग आम्हाला तिथून कास पठार पण जास्त काही दूर नाही आहे, 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणि दुसरे आम्हाला पंचगणी जर फिरायचं असलं तर ते आणि महाबळेश्वर असं आमचं सगळंच एकाच ठिकाणाहून होईल. म्हणून आम्ही तिथे महाबळेश्वरमध्ये रूम करणार आहे. बघू रूमचं कसं काय जमतं तर बजेट. आता इथून चालू होतो घाट. हे बघा तुम्हाला जो समोर पहाड दिसतं ना, ते पूर्ण असं जायचं आहे. तर त्याच्यामध्ये ते बघा तिकडे आता दूर तुम्हाला दिसतं ट्रॅफिकच दिसतं आहे सगळं. आणि मागच्या वेळेस आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा पण या घाटामध्ये ट्रॅफिक लागलं होतं, पण तेव्हा पाऊस वगैरे काहीच नव्हता, तर लवकर क्लिअर झालं. आज मला आता वाटत नाही की लवकर क्लिअर होईल म्हणून, कारण इथूनच लाईन दिसते लंबी. ट्रॅफिक इथूनच सुरुवात झाली, अजून तर घाटामध्ये एंटर पण नाही केलं. आणि इथं पावसामध्ये कळत नाही खड्डा किती मोठा आहे काय आहे. जर आतमध्ये गेलं तर काहीच कळत नाही. त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्यायला लागते गाडी, कारण जर का पाण्याचा खड्डा मोठा असला तर असं होतं. आणि जे बॅग मागे टेल बॅग सारखी म्हणजे बॅग मी हे करून आणले, बांधून आणली आहे, ती पूर्ण भिजली आहे पाण्याने. त्याच्यामध्ये कपडे आणलेले ते पण भिजले. त्याला रेन कवर लावली होती पण काही फरक नाही पडला मला असं वाटतं, कारण त्या रेन कवरवर पूर्ण पाणी साचलेलं होतं. ते बघा तिकडे तिथपर्यंत लाईन आहे ट्रकची लागलेली. मग आपल्याला पण तिकडेच जायचं आहे. यश आणि त्यांच्यासाठी थोडं आपल्याला स्लो जायला लागतं. आता पावसाचा पूर्ण सीझन संपलाय तरी पण एवढा पाऊस येतोय. सकाळी आम्हाला 4ला निघायचं होतं, आम्ही ठीक आहे म्हटलं 4:30ला निघू, थोडा पाऊस आहे त्याच्यामुळे. एक झाला आहे ब्रेकडाऊन. ये देखो छोटा सा वाटरफॉल, ये देखो ट्रैफिक.
ट्रैफिक भैया ट्रैफिक। क्या ट्रैफिक है। टू व्हीलर वाले अच्छे से निकल रहे हैं सारे। ये ब्रेक डाऊन हुआ है इसलिए शायद से ट्रॅफिक हुआ है। पण एक आहे, जर का आपण ठरवलं की आपल्याला राईड करायची आहे तर मग कितीही अडचणी आल्या आणि काहीही झालं तर ते आपण करणार। आता वारं जास्त सुटलंय, पाऊस थोडा कमी झाला पण तुम्हाला दिसत असेल अजून पाऊस आहे, कमी झालाय पण आहे अजून, पण पूर्ण गेला नाही आहे। फोर व्हीलरवाल्यांना आणि ट्रकवाल्यांना काहीही घेणं देणं नसतं। ते टू व्हीलरवाल्याच्या अंगावर पाणी उडो काही हो, त्यांना काही घेणं देणं नाही। आमचं कसं असतं, आम्ही याच्या पहिले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे कॅमेरा नव्हता ना, तेव्हाही आम्ही बाहेर जायचो एकदम निवांत, काही गडबड नाही काही नाही। असं नाही आहे की फक्त पळायचं आहे कारण पोचायचं म्हणून ना, निवांत एकदम। महाबळेश्वर आहे इथून 44 किलोमीटर। रस्त्याचं काम चालू आहे म्हणतात, पण काय माहीत आता, मला वाटतं टू व्हीलरला काय फरक नाही पडणार रस्त्याचं काम पण जरी चालू असलं तरी। प्रत्येक वेळेस नवीन, आम्ही मागच्या वेळेस दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो, यावेळेस आता याने जाऊन बघू। प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायला, अडचणी येतील तेव्हाच तर मजा येईल। हां, मला वाटलंच होतं बरं की असं पाऊस येईल म्हणून, उद्या काल रात्रीच वाटलं होतं मला। आम्ही डिकॅथलॉनला गेलो रेनकोट बघायला चांगल्या क्वालिटीचा, सगळं झालं पण आम्हाला जसा पाहिजे तसा भेटलाच नाही। आलो परत आणि सकाळी निघायच्या टायमालाच बरोबर पाऊस चालू झाला। अरे इथे कुठे डोंगरात डीमार्ट आहे। आणि बरंच मोठं आहे, या डीमार्टला कोण येत असेल। रस्त्यावरती चिखल आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून चालायला लागतं, नाही तर गाडी स्लिप होऊ शकते। हे बघा वॉटर क्रॉसिंग, लद्दाखला जायच्या पहिले इथेच एकदा प्रॅक्टिस। ही आहे कृष्णा नदी आणि मागच्या वेळेस आम्ही हिचा उगमस्थान बघितला होता, कृष्णा रिवर। जमलंच तर यावेळेस पण, म्हणजे आता त्यावेळेस तर माझ्याकडे नव्हतं, मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो, पण यावेळेस जर का आम्ही गेलो तिथे महाबळेश्वर मंदिराच्या तिथेच आहे कृष्णा नदीचा उगमस्थान। अरे यार परत पाऊस चालू झाला। आता इथून पुढे आहे ना, इथून आता थोडा समोर गेलं की एक घाट लागतो, तिथून सगळी नजारे चालू होतात। तो पार तिकडे महाबळेश्वरपर्यंत। ये देखो सामने वाटरफॉल। ब्यूटी ऑफ महाराष्ट्र। ओ ये देखो वाटरफॉल्स।
कसं आहे वॉटरफॉल्स. दरड कोसळली. ये भी एक वाटरफॉल, बहुत सारे लाइन से. देखो ब्यूटी ऑफ महाराष्ट्र. 10 बज गया है गाइस. अभी मुझे लगता है 1 घंटा और लगेगा प्रॉपर महाबलेश्वर पहुंचने में. बारिश कुछ ज़्यादा ही बढ़ गई है. यहाँ से चालू होते हैं रूम्स. जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही इथून, म्हणजे इथून अजून समोरच राहिलं पण इथून चालू होतात. तुम्हाला व्हॅली व्ह्यू पाहिजे कसं पाहिजे. पण जर का तुम्हाला सगळे पॉईंट कवर करायचे असते तर मला वाटतं तिकडेच बरं असतं आतमध्ये आपण घेतलेलं, कारण तिकडेच जास्त पॉईंट आहेत. आणि मग तिथून ते पॉईंट करून परत इकडे येण्यापेक्षा तिथल्या तिथे, कारण जेव्हा आपण फिरून होतं ना आपलं, तेव्हा आपल्याला लवकर असं वाटतं आता आराम पाहिजे. पहली बार मैप लगा के आया था मैं महाबलेश्वर. ये अभी इस टाइम में बिना मैप के आया हूँ. मतलब मुझे एक बार में ही रास्ता याद हो गया. Hello guys, finally we have reached Mahabaleshwar and this is today's weather. ये है हमारा ग्रुप लगे माफिया. What's homies? अरे तेरा सिग्नेचर मूव कर, झुकेगा नहीं साला, डायरेक्ट लेटेगा. इनका फोटोशूट चल रहा है. यहाँ पे अभी कुछ भी दिख नहीं रहा है गाइस. लुक एट दिस. ये पुष्पा का भाई है गाइस. गाइस अभी आ चुके हैं मेन मार्केट में. ये है महाबलेश्वर बस स्टॉप, जिसमें अभी कुछ भी नहीं दिख रहा है. जादू.